नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपले स्वागत आहे। तर आज आपल्याला अतिशय छान अशी चमचमीत आणि कुरकुरीत तिळाची करंजी बनवायची आहे। तर वेळ न घालवता आपण लगेच बनवूया। तर आपल्याला चटपटीत करंजी बनवण्यासाठी बेसन पीठ घेतले मी 1 वाटी, गव्हाचं पीठ घेतलंय मी ह्या प्रमाणामध्ये मी ही अर्धी वाटी घेतलेली आहे। त्यानंतर इथं खोबरं घ्यायचे आपल्याला किसून, तीळ घेतले, धने घ्यायचे 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मी बडीशेप घेतली आणि 5 ते 6 आपल्याला लाल तिखट घ्यायचे आहे, सुक्या मिरच्या। तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे का पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। बेसन पीठ घ्यायचे, तर 1 वाटी मी बेसन पीठ घेतले। तर अगदी मी थोडंसं साईडला ठेवते, लागलं तर पुन्हा घेऊ। इथं 2 ते 3 चमचे मी साईडला काढून घेतले। गव्हाचं पीठ घ्यायचे, थोडीशी हळद घ्यायची आहे, ओवा घ्यायचा आहे, ओवा हातावरती व्यवस्थित मॅश करून घ्यायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला। तर पुन्हा एकदा प्रमाण सांगते मी पिठाचं की 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे। तर बेसन पीठ आपल्याला थोडं जास्त घ्यायचे। अगदी व्यवस्थित इथं पीठ मिक्स करून घेतलंय आपण। तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे। आणि पीठ मळताना आपल्याला जास्त सैल पीठ मळायचं नाही, थोडंसं घट्ट पीठ मळायचं आपल्याला। तर अगदी व्यवस्थित इथं मी पीठ मळून घेतलंय, छान असा घट्ट असा गोळा तयार करून झालाय। तर आता आपण हे 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवू भिजण्यासाठी, तोपर्यंत मसाला तयार करू। तर पहिले आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, अगदी व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे आपल्याला। तर इथे मी हे गावठी तीळ घेतले, पॉलिश न केलेले। तर अगदी व्यवस्थित तीळ भाजायचे आपल्याला मंद आचेवर। तर तीळ अगदी व्यवस्थित भाजून झाले, छान असे तीळ फुलून आले। आता लगेच एक प्लेटमध्ये काढून घेऊ। खोबरं भाजून घ्यायचे, तर इथं मी सुकं खोबऱ्याचा किस घेतलाय, तुम्ही ओल्या नारळाचा घेऊ शकता। तर आपल्याला अगदी हलकसं इथं खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे। अगदी हलकसं मी इथं खोबरं भाजून घेतलंय, खोबरं काढून घ्यायचंय आपल्याला। धने घ्यायचे, जिरे, बडीशेप, अगदी हलकेसे आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। कस्तुरी मेथी घालायची, मिरच्या घ्यायच्या। तर इथे मी 5 अख्ख्या मिरच्या घेतल्या। तर तुम्ही बघू शकता मी इथं बिलकुल तेलाचा वापर नाही केला, तर तेल घालायचं नाही आपल्याला। तर अगदी बिना तेलाचंच आपल्याला व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे। तेलामुळे काय होईल का तेलकट होईल आणि दळल्या जाणार नाही बारीक, त्यामुळे आपण इथं तेलाचा वापर करायचा नाही। अगदी मी शेवटला इथं 3 लसणाच्या पाकळ्या घालते, त्यामुळे काय होतं छान असा फ्लेवर येईल करंजीला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता।
छान असा आपला मसाला भाजून झाला. तर गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटं आपण थंड होऊन देऊ, त्यानंतर मिक्सरमधनं बारीक दळून घेऊ. तर मसाले आपले थंड झाले. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर इथे हे मी छोटं भांडं घेतलं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला मसाले दळून घ्यायचे. तर इथे मी सगळे मसाले एकत्रच दळते, म्हणजे छान अशी पावडर तयार होईल. तर एकदम बारीक पण पावडर तयार करायची नाही आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर चवीप्रमाणे इथं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी साखर घालायची. इथे मी अर्धा चमचा साखर घेतली आणि थोडंसं लिंबू घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला दळून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित इथं मी दळून घेतले मसाले, जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही. तर एका प्लेटमध्ये आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं आता चिंच गुळाची चटणी आहे ना, चटणी घालायची आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे चटणीमुळे काय होतं का छान अशी आपली करंजी गोड आंबट तिखट अशी चविष्ट लागते. तर एकदम चमचमीत तयार होते. तर व्यवस्थित मिक्स करून झालाय आपला मसाला. तर इथं मी 1.5 चमचा चिंच गुळाची चटणी घेतली. तर अगदी व्यवस्थित मसाला तयार झालाय. आता आपण लगेच करंजी तयार करू. पीठ अगदी व्यवस्थित घेतलंय. तर अगदी थोडंसं आपल्याला तेल घ्यायचे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचे तेलामध्ये. तर आपल्याला असे छोटे छोटे पिठाचे गोळे घ्यायचे. तर आपण जसं चपाती तयार करतो ना, अगदी त्याप्रमाणे लाटून घ्यायचे. आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे. तर अगदी चपातीप्रमाणे इथं मी लाटून घेतले. तर चपातीपेक्षा थोडंसं आपल्याला जाड ठेवायचे. तर असं आपल्याला तिथं कट करून घ्यायचे. कटर घ्यायचे किंवा एखादं असं झाकण असेल तुमच्याकडं, तर याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे. असं पुरीप्रमाणे आपण पुरीसाठी जसं तयार करतो ना, अगदी तसं तयार करून घ्यायचे. आणि पुन्हा एकदा अगदी हलकंसं आपल्याला लाटून घ्यायचे. आता आपण जो मसाला तयार करून घेतला ना करंजीसाठी, मसाला घ्यायचा आहे आणि अगदी हळूच असा साईडने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे साईडने एकदम व्यवस्थित बंद करायचं आहे. बघू शकता छान अशी आपली चटपटीत करंजी तयार झाली आहे. तर याचप्रमाणे आपण सर्व करंज्या तयार करून घेऊ. तर अगदी व्यवस्थित आपल्या करंज्या तयार झाल्या. तर आता आपल्याला या स्टीम करून घ्यायच्या आहे. तर करंज्या होईपर्यंत मी पाणी गरम होत ठेवलं होतं. तर आपण आता हे व्यवस्थित स्टीम करून घेऊ 5 ते 6 मिनिटासाठी. तर इथे मी एक जाळी घेतली आणि त्यात प्लेट ठेवली. तर त्या प्लेटला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे साईडने. तर असे एक एक करंजी आपल्याला प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी व्यवस्थित स्टीम करून घ्यायची आहे. तुमच्याकडं स्टीलचं भांडं असेल तर तुम्ही त्यात स्टीम करून घेऊ शकता. आता वरून आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आणि 6 मिनिटासाठी व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे. आपण चेक करूया
तर अगदी व्यवस्थित आपण इथं हे बघा स्टीम करून घेतलंय. तर गॅस बंद करायचा आहे आणि 5-10 मिनिटासाठी आपल्याला थंड होऊन द्यायचे. तर अगदी थोडंसं तेल घेतलंय मी इथं. अशी एक एक करंजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. इथं मी खूप जास्त प्रमाणात तेल घेतलं नाही, अगदी थोडंसं तेल घेतलंय. हलकेसे आपल्याला तेलामधून तळून घ्यायचे. काढून घ्यायचे. इतके व्यवस्थित कलर चेंज झालाय, हेच काढून घ्यायचे आपल्याला. तर याचप्रमाणे आपण दुसऱ्याही तळून घेऊ. बघू शकता छान असा कलर आलाय. तर झटपट अशी आपली तिळाची करंजी तयार झाली. अतिशय चविष्ट आणि छान अशी करंजी तयार झाली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.